आपले सर्व मित्र परिवार या सर्वांनी नमस्कार करतो आणि हा जो कार्यक्रम जिने आयोजन केला त्या सर्वांचं मी आभार मानतो. जो कष्ट करतो त्याच्या वाटतं खरं दुःख असतं. आज इथे जीवन उदाहरण आहे. अमोल झेंडे याने काय केलं, सगळ्यांना भेटले आणि त्या डोक्याला फेटाळला. मी आले का त्याला म्हटलं तुला फेटा मी सोबत आली तर नाही म्हटलं सगळ्यात शेवटला आणि ते गणपतीला फेटा म्हणजे फेटे संपले पण म्हणजे कष्ट केलंच. आज म्हणजे चांगली बोरगाव स्कूल बोरगाव 10वी बॅच 2003 माझी विद्यार्थी स्नेह मेळावा आज आपण इथं गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. हे ज्यावेळी मूल जन्माला येतं, चालतं आणि बोलतं त्यावेळी त्याला शाळेत घातलं जातं आणि आपल्या या श्लोकापासून आपली काय झाली एक सुरुवात झाली. आणि श्लोक शिकवत असताना गुरुजींनी आपल्याला ज्ञान दिलं. आज कोण कोणत्या तरी पदावर आहे, कोण डॉक्टर आहे, कोण वकील आहे, कोण इंजिनियर आहे, कोण व्यवसाय करते, प्रत्येकाचे काही ना काही विषय आणि शेवटचा शेती आपला विषय आहे. आणि शेती पण जो करतो तो पण काही कमी नसतो, फक्त आज त्याला पुरी दिना झाले दिवस फक्त आज प्रॉब्लेम आहे. आणि गुरुने आज आपल्याला सगळे शिकवली. आज ओढवलेले माझी विद्यार्थी आज माझी खासदार जो निवृत्त होतो त्याला आपण माझे खासदार म्हणतो. जेव्हा आमदार निवृत्त होतो त्याला आपण माझे आमदार म्हणतो. जो एखादा अधिकारी एखादा निवृत्त होतो, एखादा तहसीलदार निवृत्त झाला माझे तहसीलदार म्हणतो. पण शिक्षक जेव्हा निवृत्त होतील आपण कधी आता आपले शिक्षक बसले त्यांना कधी आपण माझे शिक्षक कधी म्हणत नाही, ते माझे शिक्षक असं आपण म्हणतो. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि आज 20-22 वर्षानंतर आपण सर्वजण इथं जमलोय. 20-22 वर्षानंतर आपण विवाह करून आज एकत्र आलोय. संख्या कमी आहे पण आहे. पुढल्या वर्षी मोठा कार्यक्रम आपण घेऊ, मोठा कार्यक्रम आपण करू. आज घंटा वाजल्या, शाळा भरल्या, फक्त आपल्या अंगावर पांढऱ्यासारखं खाकी चड्डीत टोपी नाही आणि बसायला बाक म्हणजे काय असायचं, बाकाची मधली रेष बाकाची मधली रेष आणि रेष म्हणजे कशी असायची, माप टाकून असायची, अगदी माप टाकून. तू इकडे यायचं नाही, मी तिकडे यायचं, तुझा तिकडे आलाय, तुझा पाय तिकडे आलाय, अशी वाद असायची. शाळेत कार्यक्रम असला की बाक उचलून जरी बाहेर जर नेले आणि पण वर्गात आले तर बाक आपले बदलायचे, हुडकून बाक आले कारण बाक आपलं नाव असायचं. मग अशा वेळी भांडण झालं तर डांगे सरांनी सुद्धा आपसनी मानलेलं. आणि 1ली ते 10वी शिक्षण झालं, पण 5वीला मी बोरगाव स्कूलला आलो. त्यावेळी 6वी नंतर मला मॉडर्न स्कूलला टाकलं, कारण माझ्या आईची इच्छा होती, वडील शेती बघत नव्हते काय नव्हते, तू शिकला पाहिजेस म्हणून आम्हाला टाकलं मॉडर्न स्कूलला. मग मला कुस्ती खेळायचा नाद होता. गुरुने आम्हाला कुस्ती शिकवली, त्याचं धडे गिरवलं, त्यात आम्ही यश मिळवलं. शेती करतो शिक्षणाच्या बाजूला माग आहे, फक्त चौधरी सरांनी मला पक्क गणित शिकवलं. गणित विषय कधी माग माझा राहिला नाही. इंग्लिश जरा कच्चं होतं पण व्यवहार ज्ञान, घडामोडी, हिशोब कसा करायचा पुन्हा सगळं व्यवस्थित शिकवलं. आणि आपण सर्व गुरु आपण सगळे इथे जमलो, एक आनंद वाटला. ते बाकावली रेष बाकात आले का आपण सगळं ओळखायचो, शाळा भरायची, शाळेला आपण जायचो. पण शाळेला जाताना मी तर नाराज होतो, कारण मला शाळा म्हणजे अशी आवडतच नव्हती. कुस्ती खेळायचा नाच लय होता, शाळेत जायला आवडायचं. नंतर दुपारची घंटा वाजायची, कधी जेवतोय. आणि जेवणाच्या आधी पहिल्यांदा मी काय करायचो, वैभव शिंदेचा डबा पहिला खायचो, कारण वैभव शिंदे डब्यात त्यांना काय गोड असायचं आणि ते सोडून आम्ही खायचो. आणि त्यात लावडा असायचा, आम्ही नाव ठेवलं. ही गमती सांगते, आज प्रत्येकाचं नाव सांगतोय, पण शाळेतले जे आपण जे काही केलं काही नाही आज कोणाला माहित असते, पण ती आज सगळ्यांनाही कळालं पाहिजे. मग काय वाद झाला, पत्राचं गट तड पाडायचं, ह्याचा गोल इकडे जेवायचं, त्याचा गोल तिकडं, ग्राउंडवरती आपण जेवायचो, सायकलीवरनं जायचो यायचो. शिवाय काय होता, एक आनंद होता. आणि आज आपण सगळं जमलोय, पण बालपणीचं प्रेम आणि आत्ताचं प्रेम ह्यात लांब फरक होत चालू. आज आपण जवळ आलं पाहिजे. आज मला तर बारकं झाल्यासारखं तर खरोखर वाटतं. कोण मोठा असेल कोण बारका आहे, आता सगळी सण समान आहे.
आणि सोशल मीडियाच्या मार्फत जे आपण एकत्र आलो. आज मोबाईलचे फायदे पण आहेत, तोटे पण आहेत, पण आज मोबाईलचा फायदा पण मला कळाला. तर सोशल मीडियावर आम्ही आज आलो. कालच योगायोग आला, मी स्टँडवरून घरी निघालेलो, ते प्रशांत शिंदे मला भेटला आणि प्रशांत शिंदे मला म्हणला, अरे 10वीचा कार्यक्रम आहे, तुला यायला लागते. मला काहीच कळलं नाही, कारण ग्रुपला पण नाही आणि कुठंच नाही. आणि मग आमच्याकडे तर वाढलं म्हणलं 10वीच्या कार्यक्रमाला आहे मी, ये सकाळी आपण बोलू ना, आम्ही सगळीच येणार आहे. आम्ही सगळीच येणार आहे. मग मला ते प्रश्न पडला, असं प्रश्न तुला काय म्हणा, हा गेट टू गेदर कार्यक्रम असा ठेवला आहे. बरं ठीक आहे. मग घरी गेलो, घरी आपलं सांगितलं भावाला काकांना असं असं कार्यक्रम त्याला आणून चालतात. बायकोला विचार, बायको म्हणजे कुठं काय कार्यक्रम आहे. मग कार्यक्रम आहे, मुलं ड्रेस कुठला घालून, मला पांढरा शर्ट खाकी चड्डी घालून जाणार, तुमचा काय नियम नाही. मग कार्यक्रम चांगला झाला असो, सोशल मीडियाच्या मार्फत आपण एकत्र आलो. आजची नाते सगळा स्वार्थ आहे, सगळे नाते फक्त मैत्रीच नाते एक असं आहे की स्वार्थ कुठंच नाही. ही नाती आपण कायमपणे टिकवावी. आज प्रत्येक जण काय करतं, कळसाच दर्शन घेतं, पण आपला पाया कोणी भक्कम केला हे कोण जास्त बोलतो, पण पाया पण आपण बघितला पाहिजे. आणि तो पाया आपल्या सगळ्या गुरुंनी काय केलाय, आपला उभा केलाय. ते आपला पाया आहे. आणि आज तुम्ही कळस आहे कोण कुठल्या स्तरावर आहे, पण आपण कळसाला पाय पडताना आपण पाहिलेलंही पाया पडलं पाहिजे. आपण गुरुंना विसरत नसतो, पण आपण गुरुंना पण सांगू शकत नाही की आम्ही तुम्हाला विसरलेलो नाही, आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहे, आम्ही कोणाला विसरलेलो नाही, काय नाही. प्रत्येक जण प्रत्येकाच्या आयुष्यात कोण आपापल्या नातीगोती सांभाळण्यात, कोण आपल्या संसारात, प्रत्येक गोष्टीत कोणतरी कोणातरी व्यस्त आहे. पण सगळ्यांनी वेळ काढून पुढल्या वर्षी कार्यक्रम असाच मोठा करावा आणि आता बदल करून आपलं व्यवस्थित आपलं कार्यक्रम व्हावा, एवढी माझी इच्छा आहे.